हा जो मला संच नाचत आहे त्या संचाचा एक और मंडळी असा कलाकार जो अगदी काही थोड्या दिवसांपूर्वी आम्हाला तुम्हाला सर्वांना या जगाचा निरोप घेऊन गेलेला आहे आणि म्हणून या कार्यक्रमाच्या सुरुवातीला माझ्या या संचाचा एक भर मंडळी असा कलाकार रुपेश होता बंगाल आज स्वर्गवासी झाला आहे आणि म्हणून त्याच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच त्या ईश्वराची मी प्रार्थना करतो आणि म्हणून या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात करतो मित्रांनो. स्वराज्य संस्थापक राजाधिराज योगीराज सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी ज्ञान का राजा अखंड हिंदुस्तानचा राज्यदैवत राजशिव छत्रपती शिवरायांना बाळाचा राजमाता राष्ट्रमाता बाळासाहेब जिजाऊंना बाळाचा हजरा करे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिवाण मंडळ करून या मराठी अस्मितेचा मान देऊ सरसेनापती अखंड महाराष्ट्राच्या भाग्यवान सम्राट ठाकरे नावाचा मुलगा करून या मुंबईची पालनहार या मुंबईची रखवाली आई मुंबादेवीला वंदन करून आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन दत्तगुरु मित्र मंडळ तिवरे कुंभारवाडी कला क्रीडा सामाजिक शैक्षणिक आयोजित श्री गुरुदेव दत्त व विठ्ठल रखमाई मंदिराच्या तिसऱ्या वर्धापनाच्या दिनानिमित्तानं कलगी आणि तुरा असा नात्याचा जंगी सामना आयोजित केला गेला आहे. तरी या ठिकाणी कलगीवाले श्री झोनाई कोटेश्वरी नाच मंडळ तसेच कलगी तुला समाज उन्नती मंडळ मुंबई या मंडळाचा मी शाहीर राजेश्री मुद्दाम सेवेने करत रत्नागिरी निर्मित शाखा शेगेदार नृत्य कलावंत सामान्य रत्नागिरी तालुका दापोली रत्नागिरी यांच्या वतीनं जमलेल्या माझ्या गावाला मायबाप रसिकांना शाकिरी वाणाचा मुजरा वाणाचा मुजरा वाणाचा मुजरा. आणि म्हणून मित्रांनो आधी जर आवाज माझा तुमच्यापर्यंत व्यवस्थित क्लिअर पोहोचत नसेल माझ्या तोंडातून येणारा शब्द जर शेवटपर्यंत कोणाला ऐकायला व्यवस्थित जात नसेल तर आपले सावंतवाडी दादा सुंदर सावंत लागलेला आहे फक्त त्यांच्यापर्यंत येऊन ती सूचना द्या किंवा शेवटपर्यंत आवाज पोहोचत नाही. आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी सर्वप्रथम मी आभार मानतो श्री दत्तगुरु व विठ्ठल रखमाई मंदिर या संपूर्ण मंडळाचे पदाधिकारी आणि आयोजक यांना या ठिकाणी प्रथमतः लाख लाख धन्यवाद देतो मित्रांनो. या छोट्याशा शाहीराला या सेवेची संधी या ठिकाणी आपण दिली आणि म्हणून आजचा कार्यक्रम मी त्यांच्या सोबतीला या ठिकाणी पुढे घेऊन चाललं. संगीताला मला साथ करतात महाराष्ट्राचे ख्यात ढोलकीपटू आणि ज्यांनी अनेक अशा रियालिटी शो मध्ये झी वा फेम मध्ये त्यांनी ढोलकी या ठिकाणी वाजवली आहे माझे ढोलकीपटू विशालदादा सुद्धा. त्याचप्रमाणे आज मला कीबोर्डला साथ देत आहेत माझे बंधू विशालदादा बंदरकर. त्यांच्याला मला साथ करतायत माझे दादा सौरभदादा देवरुखकर. ऍक्टरला मला साथ देतोय माझा भाऊ प्रभाव काटाळे. शैली वादक माझे दादा रोहितदादा जाधव आणि आपल्यापर्यंत मित्रांनो हा आवाज पोहोचवण्याचं काम करतायत ते माझ्या कोकणातील नामवंत साऊंडवाले दादा आमचे आकाशदादा बटे आणि संपूर्ण सहकारी यांची टीम आहे. त्या सर्वांना मित्रांनो शाही बाळाचा मुजरा करतो. आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमासाठी मित्रांनो अगदी बरीचशी मान्यवर मंडळी आजच्या भागामध्ये उपस्थित आहेत. त्याच्यामध्ये
आजच्या या कार्यक्रमासाठी कोकणातील हा क्रम शाहीर वर्ग देखील उपस्थित राहिलेला आहे। त्याच्यामध्ये मला गुरु समान असणारे आदरणीय सन्माननीय नामवंत कुलेवाले शाहीर तुषारजी पंधरे बावळे हे देखील त्याच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत आणि ते शाहीर मानाचं मोजणं करतो। त्याप्रमाणे कुलेवाले माझे मित्र माझे दादा जितेश्वर गोरव हे देखील त्याच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे माझे बंधू आणि एक नामवंत अशा कवी अविनाशदादा कडू हे देखील त्याच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत। त्यांना देखील मानाचं मोजणं करतो। त्याप्रमाणे माझे बंधू आणि गोड आवाजाचे शाहीर तोरेवाले शाहीर जरी तोरेवाले असले तरी अगदी सगळ्या भावाप्रमाणे मला जीव लावणारे माझे बंधू सुशांतदा शिरकर हे देखील त्याच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांना देखील मानाचा मोजणा करतो। त्याचप्रमाणे माझे शिष्य वेदांतदा जाधव तसेच तोरेवाले शाहीर माझा भाऊ आहे महेश डोंगरकर हा देखील त्याच्या गर्दीमध्ये उपस्थित आहे। त्याचप्रमाणे अजून एक माझा शिष्य ओंकार नाचेकर येथे सदा शिकवण या ठिकाणी आमचा दीपक नाचरे आणि दादा पाशे ही संपूर्ण या ठिकाणी शिष्य मंडळी आज मला थोडंसं या ठिकाणी साथ करतात। त्याचप्रमाणे या ठिकाणी आमचे प्रमोददादा गोवळकर हे देखील त्याच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे आमचे शितप दादा महेंद्रदादा शितप हे देखील त्याच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत। त्यांना देखील या ठिकाणी मानाचा मोजणा करतो। त्याचप्रमाणे मित्रांनो आजच्या या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे लोकप्रिय गायक प्रवीणदादा पाटील हे देखील याच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत। तर त्याला देखील शाहीर मानाचा मोजणा करतो। त्याप्रमाणे महाराष्ट्राचा युवा अभिनेता साईराज गणेश अप्प्यांची कलेक्टर ही जी मित्रांनो या ठिकाणी जी मालिका होती त्या मालिकेमध्ये जी आहे त्याच्यामध्ये काम केलेलं आमचा या ठिकाणी साईराज याच्या गर्दीमध्ये उपस्थित आहे। मला पुन्हा देखील या ठिकाणी शाहीर मानाचा मोजणा करतो। त्याप्रमाणे जे मित्रांनो गाणं गेल्या वर्षी व्हायरल झालं होतं आमच्या पप्पाने गणपती आणला ते देखील या ठिकाणी साईराजने आमच्या केलं होतं। तर त्याला देखील शाहीर मानाचा मोजणा करतो। तसेच आजच्या या मित्रांनो गर्दीमध्ये नांदा तालुक्याचे सुपुत्र आणि माझे बंधू अगदी सुंदर असे सावध लावणारे दीपराजदादा खाके देखील आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहे। दादा देखील शाहीर मानाचा मोजणा करतो। तसेच माझ्या या लोककलेतील एक नवा उगवता तारा ज्याचा हात मित्रांनो अगदी सुंदर असा बोलतो आमचा अपूर्व झाडेकर हा देखील आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहे। त्याप्रमाणे मित्रांनो माझ्या खेड तालुक्यातला एक असं व्यक्तिमत्व अगदी मित्रांनो कमी वयामध्ये ज्यानं आपल्या वाणीनं आपल्या वक्तृत्वानं संबंध कोकणवासियांच्या मनावरती जो राज करतोय तो माझा तालुक्याचे सुपुत्र सिद्धेश हुकेकर हा त्यांच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहे। सर्वांची या ठिकाणी शाहीर मानाचा मोजणा करतो। त्याप्रमाणे मित्रांनो माझी शाखा सुप्ताई नृत्य कला पाठक अडूर गोहाजर मुंबई या शाखेचे देखील काही मंडळी आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याला देखील मानाचा मोजणा करतो। त्याचप्रमाणे मित्रांनो ही लोककला आज संबंध कोकणामध्ये ज्यांनी घराघरापर्यंत पोहोचवली ते माझे युट्यूबर्स माझ्या कोकणातील युट्यूबर्स हे देखील आजच्या गर्दीमध्ये वेळापैकी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्या सर्वांना शाहीर मानाचा मोजणा करतो। त्याप्रमाणे मित्रांनो अजून या गर्दीमध्ये कोणी शाहीर वर्ग गुरुजन वर्ग उपस्थित राहिला असेल तर त्यांना देखील या छोट्याशा शाहिराचा शाहिरी मानाचा मोजणा असणार आहे। त्याचप्रमाणे मित्रांनो आजच्या या गर्दीमध्ये मंदारदादा गावणं युवा पिढी डायमंड उद्योजक तसेच शिवशाही चायनीज सेंटरचे मालक आहेत। दादा देखील अशा कार्यक्रमाला वेळात वेळ काढून उपस्थित राहिले त्यांना देखील शाहिरी मानाचा मोजणा करतो। तसेच मित्रांनो एक सांगायला अभिमान वाटतो राजेश बुवाचा मुंबई रंगमंचावरचा हा 5वा कार्यक्रम आहे मित्रांनो। अजून 2 कार्यक्रम बाकी आहेत पण तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं तुमच्या सर्वांच्या प्रेमापोटी तुमच्या सर्वांच्या प्रेमानं मायानं आजचा हा 5वा देखील कार्यक्रम हाऊसफुलचा मित्रांनो बोर्ड लागलेला आहे। तुमच्या सर्वांचा मित्रांनो अगदी आभार माने तेवढे मित्रांनो कमीच आहे। या छोट्याशा शाहिरावरती आम्हा 2 शाहिरांवरती जे तुम्ही विश्वास ठेवला जे प्रेम दाखवलं आयोजकांवरती जो विश्वास दाखवला त्याबद्दल या ठिकाणी सर्वांचे आभार मानतो। आता रीतिरिवाजाप्रमाणे सर्वांना मित्रांनो मुजरा करून झालेला आहे। बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? आता राहिलं कोण? ज्यांची मी आज मी प्रत्येक कार्यक्रमात सांगतो ज्यांची मी आज 2-3 तासासाठी बायको आहे आणि जे माझा पती देव आहे प्रतिस्पर्धी शाहीर आदरणीय सर्वांनीय बुलंद आवाजाचे शाहीर पेटेवाले सूर्यवाले शाहीर सचिनचे धुमर बुवा यांना देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मोजणा करतो। त्यांचे संपूर्ण सहकारी त्यांचा संच त्यांचे संगीतकार त्या सर्वांना शाहिरी मानाचा मोजणा या ठिकाणी करतो। मित्रांनो माझे गुरुवर्य आदरणीय दौलत शेखर
विजय जितिका याला देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो, त्यांच्या या ठिकाणी पायावरती नतमस्तक होतो. अगदी मित्रांनो, जास्त सर्वांचा वेळ न घेता पुन्हा एकदा माझ्या गावचे ग्रामदैवत आई झोलाई कोटेश्वरीला वंदन करून रंगदेवतेला त्रिवार अभिवादन करून प्रथम पिढीला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. रसिका, आज हा शाहिरीच्या रंगमंचावरती तुझी सेवा करतोय ते फक्त तुझ्या प्रेमामुळे, तुझ्या आशीर्वादामुळे. आज या छोटीशी नौकेला अथांग पसरलेल्या या जनसागरामध्ये एक छोटीशी नौका या नौकेला तुझ्यापर्यंत लावतं रसिका. अरे तुझंच फक्त काम आहे आणि म्हणून ही सवय तुझ्या चरणावरती समर्पित करतोय. म्हणायचं आहे काय लक्षात ठेव. तुझ्यासाठी हे रसिका दिन रात मी गात नाही, तुझ्याच आशीर्वादाची रसिका ही सगळी की तुझीच सेवा करता आणि तुझीच सेवा करताना आज मी रंगून जाईल आणि सदैव तुझ्या चरणाचा आणि मी दास माझी तुझ्या चरणामध्ये ठेवतोय. म्हणायचं आहे काय बुवा? आधी तुम्हाला पण सांगतोय, सुरुवातीपासून शेवटपर्यंत कानात चोख बाहेर काढा आणि माझ्या गाण्याच्या प्रत्येक शब्दाकडे बोला. तुमचं लक्ष असलं म्हणायचंय काय? लक्ष असावं. तुझ्यासाठी सुराची मी केली तमा, हे रसिका, आणि तुझ्यासाठी सुराची मी केली तमा, कधी केली तमा.
विवाहता ही स्वरांजली रसिका वागता विवाहता ही स्वरांजली रसिका ये तो मेरे रसिका तुम्हें ही प्रेम का हो
छत्रपती शिवाजी गणपती बाप्पा माध्यमातून 201 रुपयाचा बहादर पारितोषिक आले मानाचा मुजरा करतो। त्याप्रमाणे माझी शाखा सुनकाईगिरी नृत्यकलाबद्दल अडून गुहागर मुंबई या माझ्या शाखेकडून या माझ्या नाचणाऱ्या शाखेसाठी या लहान मुलांसाठी 201 रुपयाचा बहादर पारितोषिक आले मित्रांनो मानाचा मुजरा करतो। त्याचप्रमाणे शाहीर अतिशय निकम यांच्यासाठी माझा भाऊ सिद्धेश मुतेकर माझ्या भावाच्या माध्यमातून 201 रुपयाचा बहादर पारितोषिक आले शाहीर मानाचा मुजरा करतो। त्याचप्रमाणे 15 गावातील माझे जीवलग मित्र मदनदादा चांगले आणि रोहितदादा हुतेकर यांच्याकडून मैत्री दिनाच्या लाख लाख शुभेच्छा आलेल्या आहेत। तुम्हा सर्वांना मित्रांनो आज मैत्री दिनाच्या लाख लाख शुभेच्छा देतो। या माझ्या भावांच्या माध्यमातून राजेश भावाच्या या संपूर्ण संघासाठी 501 रुपयाचं बहादर पारितोषिक आलंय मानाचा मुजरा करतो। त्याचप्रमाणे साई सुमन टूर्स अँड ट्रॅव्हल्स या ट्रॅव्हलचे मालक माझे बंधू समीरदादा मोरे दादांच्या माध्यमातून 201 रुपयाचं बहादर असं पारितोषिक आलेलं आहे। अच्छा मित्रांनो गर्दीमध्ये एक नाव मनुष्य राहून गेलं माझे बंधू अजून दादा कदम हे देखील याच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत तर त्यांना देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो। आणि मित्रांनो मगाशी जे नाव घेतलं होतं या महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक प्रवीणदादा पाटील हे देखील याच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित झाले आहे। दादा तुम्हाला देखील या छोट्याशा शाहिराचा शाहिरी मानाचा मुजरा आणि म्हणून मित्रांनो सवाल या ठिकाणी झालेले आहे। आता वरते जगाकडे सर्वांना तो विषमता लागलेले आहे सर्वांना ही ओढ गावची मित्रांनो निश्चित लागलेली आहे। कारण एका रात्री नेहमी माझ्या कार्यक्रमातून सांगतो एका रात्रीमध्ये अख्खी मुंबई खाली करण्याची ताकद ही फक्त माझ्या कोकणकरांच्याच आहे। बाकी हे कुणाला शक्य नाही। एका रात्रीमध्ये अख्खी मुंबई खाली हा फक्त माझा कोकणकरच करू शकतो। त्याचं कारण पण का कारण ओढ लागली प्रत्येकाला ओढ लागले कामावरती सुट्टी नाही मिळाली तरी कामावरती लात मारून जायची तयारी माझ्या फक्त कोकणकरांच्याच आहे। आणि म्हणून ती ओढ या ठिकाणी सर्वांच्या मनातली लागलेली आहे। वाटेकडे डोळे लागले आजची तारीख आहे मित्रांनो 3 तारीख बरोबर आहे ना। आणि म्हणून सर्वांचे डोळे लागले किंवा स्वतः राहिले मोजके कुणाच्या मनामध्ये काय काय उत्सुकता लागली असेल ती त्याला माहिती आणि त्या वेगळ्या मार्गाला माहिती। आणि म्हणून मित्रांनो आजच्या या गर्दीमध्ये माझे गुरुबंधू आणि गोड गायचे गायक कोकण रत्न पुरस्कार त्यांना मिळालेला आहे माझे बंधू समीरदादा मोरे हे देखील अशा गर्दीमध्ये उपस्थित आहेत मानाचा मुजरा करतो। तामणगावचे सरपंच श्री गंगाराम कृष्ण हरावडे साहेबांच्या माध्यमातून संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं बहादर पारितोषिक मानाचा मुजरा करतो। आणि म्हणून
गाण्याकडे वळले मित्रांनो, म्हणायचं आहे काय लक्ष असावं. तुझ्या दर्शनाची पूर्ण करायला तुझी इच्छा आणि कधी दिसेल डोळे भरून देवा, कधी दिसेल डोळे भरून मूर्ती माझ्या दर वर्षाला वाट पाहतो तेव्हा मी तुझ्या चतुर्थी म्हणून ओ धोकानो पेन जर कुठे बाजूला ठेवला असता तर पेन पहिला जवळ घ्या, पेन पहिला जवळ घ्या, पेनात ती शाई पण समोर द्यायची नाही. म्हणून म्हणतो रिमझिम पावसानं तुझी आठवण येते, रिमझिम पावसानं तुझी आठवण येते, त्या पावसाच्या थेंबाला पडून चेहरा गुंतले. आणि म्हणून बाप्पा आया तुझ्या लेकराला बसलेल्या सर्व मोकळकरांना आस लागले की फक्त तुझ्या येण्याची आणि ओढ लागले 27 तारखेच्या दिवसाची. म्हणून म्हणायचं बघा माझ्या वेगळ्या यमनाला किती बघू सावराया. बाप्पा अरे तू येणार आहेस या मनाला सांगू कसं. उद्याचा दिवस कधी जाईल, परवाचा दिवस कधी जाईल आणि 27 तारखेचा दिवस कधी. म्हणून म्हणायचं माझ्या वेगळ्या यमनाला किती बघू सावराया, ओढ लागली तुझी बरार तेव्हा बाप्पा कधी येशील. डोळे सुटले तुझ्या वाटेकडे डोळे लावून लावून बाप्पा. आणि जेव्हा तू घरात येतोस तेव्हा ते घर घर नाही ना, त्या घराचं मंदिर बनून जातं. म्हणून तुझा लेकरू तुला सांगतोय लवकर ये लवकर ये. म्हणून म्हणायचंय 1 2 3 4.
शेतीची कामं होऊन झाली की माझ्या शेतकरी माझा त्याची नजर ओळखते की डायरेक्ट ढोलकीच्या शाईवरती भजन बनायचं तुझी शाही भरताना यांच्या माध्यमातून मैत्री दिनाच्या शुभेच्छा आलेल्या आहेत आणि 200 रुपयाचं बहादर पारितोषिक आलेलं आहे मानाचा मित्र दुसरा. आणि आज मित्रांनो विषय राहून गेला. खऱ्या अर्थानं आजचा दिवस आहे हा नात्यातला गोडवा वाढवण्याचा दिवस आहे. आजचा जो दिवस आहे आपुलकीचा दिवस आहे. आजचा जो दिवस आहे तो मैत्रीचा दिवस आहे. आणि म्हणून माझ्याकडून तुम्हा सर्वांना मैत्री दिनाच्या लाख शुभेच्छा देतो. आणि आता खऱ्या अर्थानं सवन आणि ग्रंथ झालेला आहे. बरोबर आहे ना? बरोबर ना माझे बंधू गोड गाण्याचे गाणे काय गाणे आदित्य दत्त खांडेकर हे देखील याच्या गर्दीमध्ये उपस्थित आहे. मानाचा मुजरा करतो. तर सवन आणि ग्रंथ मित्रांनो झालेला आहे. तुम्ही झोपलाव नाही ना? झोपलाव नाही ना? झोपलाव. आता हा दिवा म्हणजे आपला प्रतीकोपण आहे. आणि दिव्यातला माणूस फक्त दिवाच लावतो कधी कोणाला झोपून देत नाही मित्रांनो.
मग तुम्ही झोपलो होतं व्हायचा कसा. आणि म्हणून मित्रांनो सवन आणि गाय या ठिकाणी झालेला आहे. कार्यक्रमाची खरी मजा आपण म्हणतो शक्तितुल्याची कवितेतुल्याची खरी मजा ही असते गवळणीपासून. बरोबर आहे ना. व बारी बरोबर ना. आणि म्हणून आजची जी गवळ मित्रांनो मजा असणार आहे माझ्या माय माऊल्यांचा शाहीरांचा बसलेल्या गुरुजनांचा मान आणि सन्मान ठेवून गोड नाही प्रेमाची नाही वाकडी सरळ आणि गोवाला पण चांगली आपली पचल. कारण आजचा वार पण रविवार आहे. जरी रविवार असला तरी श्रावण चालू आहे. काय शिक्षण दादा ते मग गोवाला गवळण माझी पचल. गोवा कुठं आहे का आपल्या अंगाला असू द्या. गोवा लिहून घ्या काय म्हणतो बघा. आणि म्हणून मित्रांनो गवळीचा विषय आणलाय कारण या वर्षातला आम्हा दोन्ही शाहीरांचा पहिलाच कार्यक्रम आहे. गणपतीत पण गोवा काय अजून भेटलेलं नाही कुठं. आता नवरात्री कुठे भेटतील त्याचा काही पत्ता नाही. एकदम पण त्यांच्या अंगावर जाऊन चालायचं नाही. आता आयो बघा एकदा त्यांचा भाग आहे पण अगदी फेटा पेंटा बांधून कसा घबरा सजून येत होतं बघा. असू द्या असू द्या असू द्या त्यांच्या अक्षराला आपण शकतो म्हणून म्हणायचं त्या बघा. गवळ गाते मित्रांनो म्हणायचं आहे काय लक्षात ठेवा. अहो ऐका सांगते ही राधा बातमी नाही ती खोटी. ऐका सांगते ही राधा बातमी नाही ती खोटी. मग चोरीला गेलेलं लोणी मी पाहिलं अहो पळता पळता या चोराची बघा सुगली रंगोळी. माझ्या माटात दोन्ही खूप खाऊन गेलाय आणि राधेने बघितल्यावर असा काय परत सुटला की पळता पळता कानाची लंगोटी सुटली म्हणून म्हणायचंय. अरे पळता पळता या चोराची बघा सुटली लंगोटी. मग आज पडले माझ्या शिखात कान्हा. अरे नाही करून देणार ही राधा तुला वारता ही ठिकाणी बक्षीस आलेलं आहे. मी कोकणी कला छंद युट्यूब चॅनलचे मालक शाहीर एकनाथ दादा बोर्डे दापोली, शाहीर संदीप दादा मोरे गोवा आणि शाहीर राजेश निकम गोवा यांचे पटशिष्य दादांच्या माध्यमातून 201 रुपयाचं 12,000 पारितोषिक आलेलं आहे. मानाचा मुजरा करतो म्हणून बघा बुवा गवळीचा विषय आणलाय. अगदी आज तुम्हाला जास्त झोंबत पण नाही बुवा पण तुम्हाला गवळीचा विषय देतो. अगदी बुवा प्रेमाने देते पण राधा काय म्हणते ऐका बघा. अरे अरे चोरा हे चोरा हे चोरा. अरे आईस तरी कुठे राधा म्हणते अरे अरे चोरा तू लय हरा चोरा. तू हरम खोरा काही वाटते तुला मजा. अरे सोना तू है हरम खोरा मग वाटते तुला मजा. 4 चौघात येईल सजा. बघा मित्रांनो अरे 4 चौघात येईल सजा. तो आंडो घोडीत काढा तुझा. अरे 4 चौघात येईल सजा. तो घोडीत काढा तुझा. राधा काय म्हणते तू जेव्हा गोकुळामध्ये येऊन आमच्या घरात शिरतोस आमच्या घरात त्या येऊन चोऱ्या माऱ्या करतोस यात तुला काही मोठेपणा मिळतो यात तुला मजा वाटते. आज मी तुला पकडलाय बरोबर आहे ना. माझ्या घरात तुला चोरी करताना मी पकडलाय. मग त्याची सजा 4 चौघात तुला कोण देईल तर तुझी आई देईल. तुझं तोंड कोण फोडेल. ओ बाबा ओ धुमकानो काय म्हटलं 4 चौघात देईल सजा. तोंड अरे तोंड घोडीने काढा. मी तुला घेऊन
तुझ्या यशाच्या पायीकडे जाते रे, मग त्याची सदा ती तुला काय देईल? 4 चौघात तुझ्या आबरूचा पंचनामा करेल, तुझा तोंड फोडील. चोऱ्या माऱ्या करू नका गोळा. हो धोकानो, एवढाच तुम्हाला इंजेक्शन आपली वाट कसा नाही कोविडचा देत नाही बुस्टरचा देत वरच्यावर गोळा म्हणून म्हणतात आराय चोरा तुम्हाला बखोरा यारा चोरा तुम्हाला बखोरा काही वाटते तुला मजा अरे काही वाटते तुला मजा 4 चौकात गेली सजा हो माग फोडली काना तुझा आणि म्हणून मित्रांनो वेळ देखील वाढत चाललेला आहे आणि निश्चितपणे वेळेला महत्त्व देण्याचे प्रत्येक शाहिराचं प्रत्येक कलाकाराचं मित्रांनो काम म्हणतात आणि म्हणून कारण की तुला समाज उन्नती मंडळाच्या नियमानुसार आम्ही दोन्ही शाहीर एकमेकांना विषय विचारत असतो. मी लेखी स्वरूपात माझा विषय वॉलपर्यंत पोहोचवलेला आहे. मला वाटते माझे बंधू प्रशांतला पाचशे दादा देखील त्याच्या गर्दीमध्ये उपस्थित आहे. दादा तुम्हाला देखील आज फ्रेंडशिपच्या मैत्री दिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो. आपलं नातं भले तुम्ही मोहनच्या पार्टीतला असू द्या पण नातं आपलं जीवाभावाचं असं राहिलं पाहिजे. आणि म्हणून मित्रांनो बघा कारण की तुला समाज उन्नती मंडळाच्या नियमानुसार आम्ही दोन्ही शाहीर एकमेकांना लेखी विषय देत असतो. मी लेखी स्वरूपात माझा विषय शाहिरांपर्यंत पोहोचवलेला आहे. रसिक प्रेक्षकांच्या कानावरती विषय असावा
विषयाचं विश्लेषण करतो की कोणत्या सद्गुरूने चोरी पात्या नेसून हातात बांगड्या भरून सूर्यनारायणाबरोबर लग्न केलं. कोणत्या सद्गुरूने चोरी पात्या नेसून हातात बांगड्या भरून सूर्यनारायणाबरोबर लग्न केलं? त्या सद्गुरूचं नाव काय? शाहीर. माझ्या विषयाची खरी टीप अशी आहे की नारद मुनी सोडून मला तुमचं उत्तर अपेक्षित आहे बुवा. आज आदरणीय सन्माननीय मला गुरु समान असणारी तुषारजी पंधरे मावळी समोर बसलेले आहेत आणि त्यांचे तुम्ही पट्टे शिष्य आहात. बाबू रंगणे घराण्याचा हा इतिहास आहे की ते कधी खोटं बोलत नाही आणि म्हणून बुवा त्याच अनुषंगाने तुमच्यावरती विषय सोडलेला आहे. मी तुम्हाला आजही बुवा सांगतो, माझ्या ग्रंथाचं नाव सांगू नका, पण अगदी बुवा माझ्या विषयाच्या जवळ पोहोचतात आणि जरी बुवा माझ्या ग्रंथानुसार जर तुमचं उत्तर योग्य आलं तर आज या दिवाळीमध्ये या समाजाचं साक्षीनं बुवा तुमचा सत्कार करून जाईल. पण ओ धमकानो जर वडासारखीला मांड्यावर काढला तर सत्कार नाही होत, तुमचा धिक्कार करेल. आणि म्हणून बक्षीस आलेलं आहे शाहीर तेजलजी पवार मॅडम विरुद्ध शाहीर किशोरजी सरस यांचा जुगलबंदीचा सामना दिनांक 10 ऑगस्ट 2025 रोजी याच रंगमंचावर मित्रांनो होणार आहे. तरी सर्व माझ्या रसिक प्रेक्षकांनी या कार्यक्रमाची मजा घ्यायची. दादांच्या माध्यमातून 200 रुपयांचा पारितोषिक घोषणा करतो. मनीषाला होतेकर 15 गाव दादांच्या माध्यमातून 201 रुपयांचा पारितोषिकाने मानाचा घोषणा करतो. अवतरला हो गण पार्वतीच्या माळाचा या गाण्याचे गायक आशिष दादा कोंडविलकर आणि अक्षय दादा कोंडविलकर आणि सुरेश दादा दादांच्या माध्यमातून गाव कोंडिवली खेड माझ्या तालुक्यात सुपुत्र आहे. दादांच्या माध्यमातून 251 रुपयाचं बहादर पारितोषिक आलंय. आणि म्हणून मित्रांनो शेवटचा विषय एका मुद्द्यात ठेवतोय आणि या ठिकाणी बारी माझी संपवतोय. वेळेच्या आहे म्हणून म्हणायचं की आमच्या सामन्यामध्ये येणार आणि तुमच्या प्रत्येक शब्दाचं उत्तर मी आज तुम्हाला देणार. अब समाचार तुमचा या दिवानगिरीत आज मी घेणार आणि जमलंच तर बुवा या रसिकांच्या साथीनं अभया रंगमंचावर आदाची शिवापाची मारून बघा ठाणेकर शक्ती तुझ्याचा ठाण्याला त्यांचं ते गाणं आहे काय सांगू बाई बरोबर आहे ना. अहो कुठं गेला शंकर माझा मसला आणि तो विषय आणला बघा ही चाल आहे. विषय कसा आणला बघा. अहो ऐका हो शाहीर दादा, ऐका हो शाहीर दादा, विषय माझा सोडला हो तुम्ही ऐका हो शाहीर दादा, विषय माझा सोडला हो उत्तर देऊन थोडी राखावीला. हो काय म्हणतोय. अहो उत्तर देऊन थोडी राखावीला नाही तर तोंडावर तुमच्या तुमच्या
जो दिलेला वेळ आहे त्या वेळेमध्ये कार्यक्रम करण्याचा निश्चित प्रयत्न केलेला आहे. ज्या पद्धतीनं मला माझ्या पहिल्या पिढीसाठी मुलाचं सहकार्य शांततेचा आश्रय दिला, त्याच पद्धतीनं शाहीरांना देखील त्यांच्या पहिल्या पिढीसाठी मुलाचं सहकार्य शांततेचा आश्रय द्या अशा आशा बाळगतो. शाहीरांना देखील त्यांच्या पहिल्या पिढीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो आणि तुमच्या सर्वांच्या साथीनं आजची पहिली पिढी या ठिकाणी संपली असं जाहीर करतो. धन्यवाद.